मी तिथे असतो तर कानाखाली चढवली असती, या एका वाक्याने पूर्ण महाराष्ट्रभर राडा झाला. घराघरातून पडसाद उमटले, एकूणच वातावरण ढवळून निघलं. आणि आपण जसं म्हणतो की एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले, तसंच या एका वाक्याने अनेक गोष्टी घडवल्या. त्याच्यामध्ये फायदा हा फक्त आणि फक्त शिवसेनेचाच झाला. त्याच्यासाठी शिवसेनेने, खरं तर निष्ठावंत शिवसैनिकांनी नारायण राणे यांचे आभार मानायला हवेत. आपण 7 वर्षाचा शिवसेनेचा कार्यकाळ पाहतो. म्हणजे पहिली 5 वर्ष भाजपा बरोबर जी घालवली, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ती अक्षरशः सडवली. त्या 5 वर्षामध्ये सत्तेच्या कार्यकाळात भाजपाबरोबर युती करून जी सत्ता घेतली, ते एकूणच 5 वर्षाची कारकीर्द बघितली तर शिवसेना ही खूप मागे गेली होती. शिवसैनिक अस्वस्थ होता, बेचैन होता. कारण या 5 वर्षामध्ये भाजपाने प्रचंड त्रास दिला आणि सत्तेचा कुठलाही फायदा हा शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कुणालाही झाला नाही. आणि म्हणून यावेळेस त्यांनी युती तोडली आणि तिघाडी सरकार सुरू केलं. म्हणजे खरं तर इच्छा नसतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर जावं लागलं. त्याचं कारण एकच होतं की भाजपापेक्षा हे परवडले. किंवा यामुळे तरी शिवसेनेला संजीवनी मिळेल. मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये जे होतं ते नेमकं घडून आलं तेव्हा सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मात्र काय झालं, 2 वर्ष उलटून गेली. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही शिवसैनिकाला साधं एसीओ पद, जे विशेष कार्यकारी अधिकारी पद असतं, ते मिळालेलं नाही. कुठल्याही पदाधिकाऱ्याचं काम झालेलं नाही. अगदीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली मुख्यमंत्री काम करतायत आणि म्हणून शिवसेनेला त्याचा फटका बसतोय. राष्ट्रवादी सगळं काही रेटून नेत आहे आणि काँग्रेसला सांभाळावं लागतंय. या सगळ्या कात्रीमध्ये उद्धव ठाकरे सापडले होते आणि ते शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नव्हते. म्हणून शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्यांच्यामध्ये मरगळ जी बोलतो ती पसरली होती. शिवसैनिक आतून धुमसत होता, मात्र तो काहीही करू शकत नव्हता की सत्ता आपली आहे. तो रस्त्यावर उतरून न्याय मागू शकत नव्हता. आमदार खासदारांकडे जाऊन कामं करून घेऊ शकत नव्हता. मुख्यमंत्र्यांपर्यंत तो पोहोचूही शकत नव्हता. अशा बेचैन अवस्थेमध्ये शिवसेना होती. आता नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न पडला होता. म्हणजे कारण बाळासाहेबांची शिवसेना ही अशी नव्हती. 7 वर्षामध्ये आपण जी शिवसेना बघतोय ती बाळासाहेबांची शिवसेना नव्हती. शिवसैनिक हा धगधगता अंगार आहे. त्याला रस्त्यावरच्या लढाया आवडतात. न्याय हक्कासाठी भांडताना आवडतं. तो लढायला, नडायला आणि भिडायला कधीही मागे पाहत नाही. मात्र या सत्तेच्या काळामध्ये नेमकं काय करायचं असा प्रश्न त्यांना होता. तर 1995ला जेव्हा शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी बसले, त्यावेळेस स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे म्हणाले होते की सत्ता आली आता शिवसेनेला सेटबॅक बसेल, की सत्ता शिवसेनेला मानवत नाही, आपण विरोधात चांगले शोधतो. विरोधात म्हणून शिवसेना आक्रमक राहते. सत्ता आली की आपल्याला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची मुलाखत आम्ही मशाल वृत्तपत्रातून छापली होती आणि बरेचसे पडसाद उमटले होते. कारण सत्ता आली, सगळ्यांना आनंद झालाय आणि दिघे साहेब काहीतरी वेगळं बोलतायत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र काही कालावधीमध्येच सगळ्यांना खरं वाटायला लागलं की दिघे साहेब हे खरं बोलत होते की सत्तेचा लाभ हा शिवसैनिकांना होत नव्हता, हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना होत नव्हता आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढताही येत नव्हतं. अशा कात्रीमध्ये तो सापडला होता. आता राणेंच्या एका वाक्याने पूर्ण शिवसेना ही ढवळून निघाली. म्हणजे काल परवापर्यंत जी शिवसेना बेचैन होती, अस्वस्थता होती, ती सगळी अस्वस्थता कालच्या राड्यानंतर बाहेर निघाली. मी तुम्ही बघितलं असेल, सगळी चॅनल अगदी ओसांडून वाहत होती. जो शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक होती, वयोवृद्ध महिला होत्या. त्या ज्या त्वेषाने,
ज्या तडपेने नारायण राणेचे बॅनर फाडत होते, भाजपच्या कार्यालयांवर ज्या पद्धतीने हल्ले होत होते, लोक तुटून पडत होती, शिवसैनिक भाजपाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने भिडत होता आणि नारायण राणेंच्या बद्दल जो राग व्यक्त करत होता, तो बघितल्यानंतर एका क्षणात सगळी शिवसेना ही अक्षरशः पेटून उठाली. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली की त्यांच्या काळातील जी शिवसेना होती ती आपल्याला या वाक्यानंतर पाहायला मिळाली. खरं तर या एका वाक्याने अनेक दगड मारले. त्याच्यापैकी पहिला दगड जो आहे तो बरोबर शिवसैनिकांच्या अंगावर पडलाय. शिवसैनिक चवताळून उठलाय, पेटून उठलाय. त्यांनी नारायण राणे बरोबर भाजपालाही अंगावर घेतलं. खरं तर ही पहिलीच घटना नव्हती. याच्या आधी नारायण राणे जे काही बोलले होते ते मनस्ताप आणणारं होतं, मात्र कोणीही बोलत नव्हतं. ते मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलत होते. अगदी ते पांढऱ्या पायाचे आहेत, लायकी नसलेला नेता आहे, त्यांना काही कळत नाही, ते घर कोंबडे आहेत, म्हणजे वाटेल त्या भाषेमध्ये नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं त्या पद्धतीने बोलत होती. ते बघून संताप अनावर होत होता, मात्र कुठलाही शिवसैनिक काहीही करू शकत नव्हता. मात्र डाव राष्ट्रवादीने साधला. नेमकी जी गेम आहे ती सगळीची सगळी गेम ही राष्ट्रवादीने केली. त्याचं कारण असं होतं की जी भेट नरेंद्र मोदींबरोबर उद्धव ठाकरे यांची झाली, त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं आणि भविष्यात काय घडणार आहे याची चाहूल शरद पवारांना लागली होती. सध्या उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचा सासुरवास होतोय. त्यांच्या सल्ल्याने बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी उठवते. काँग्रेस दबावाचं राजकारण कळते. काँग्रेसची खरं तर शिवसेनेला अडचण झाली. शिवसेनेला काँग्रेसची अडचण, काँग्रेसला शिवसेनेची अडचण, ह्या अशा कात्रीमध्ये हे सरकार सापडले. त्याच्यामध्ये कोरोना, ज्या पद्धतीने हे सरकार गेले 2 वर्ष काम करते ते सगळं जर बघितलं होतं तर या सगळ्या कारभाराला उद्धव ठाकरे स्वतः वैतागले होते आणि यांच्यापेक्षा भाजपचा पर्याय हा अधिक चांगला होता हे असं त्यांना कदाचित वाटायला लागलं असावं. आणि म्हणून प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल केलं गेलं. त्यामध्ये प्रताप सरनाईकने स्पष्ट लिहिलं होतं की आता जो जाच होतोय, आता जो त्रास होतोय शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या आमदारांना, शिवसेनेच्या मंत्र्यांना, तो भयावह असा आहे. आणि हा असाच जर चालत राहिला तर अर्धे अधिक मंत्री हे केंद्र सरकार जेलमध्ये टाकेल. आता बऱ्याच मंत्र्यांना, अगदी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक नार्वेकर यांनाही प्रचंड त्रास आहे. त्यांचे खासम खास अनिल परब यांनाही त्रास आहे. ही 2-4 नावं जरी पुढे असली तरी महाराष्ट्रभरातून अशी अनेक आमदार खासदारांची नावं आहेत की ते कधीही जेलमध्ये भाजपवाले पाठवू शकतील अशी परिस्थिती आहे. आणि जर असंच होत राहिलं तर सत्तेचा फायदा नाही आणि उलट शिवसेनेला सेटबॅक बसतोय. आणि म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी आणि लवकरच कुठलं ना कुठलं कारण काढून, खरं तर काँग्रेसच काहीतरी कारण काढेल, सरकार पडेल आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी भाजपाबरोबर घरोबा करण्याआधी भाजपाबरोबर आपण जर युती केली तर आपण चांगल्या प्रकारे राज्य करू शकू. केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे. आता भाजपचे नेतेही महाराष्ट्रात सरळ झालेत की सत्तेच्या बाहेर राहण्यापेक्षा अर्धी सत्ता वाटून घ्यायला काहीच हरकत नाही. तेही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना स्वीकारतील. आणि अशा प्रकारची युती ही साधारणतः एक ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत होईल असा होरा सगळ्यांचाच होता. अगदी पत्रकार मंडळी असतील, राजकीय तज्ज्ञ मंडळी असतील, ही सगळी बोलत होतीच. पण त्याच्यापेक्षा जास्त माहिती ही शरद पवारांकडे होती. ही युती होऊ नये म्हणून शरद पवार नको त्या गोष्टी नको त्या वेळी करत होते आणि नेमकी ही घटना त्यांच्या पथ्यावर पडली. नारायण राणे जे बोलले त्याच्यानंतर नाशिकमध्ये बटगुजर यांनी एक गुन्हा दाखल केला. खरं तर हा गुन्हा मुंबईमध्ये दाखल व्हायला पाहिजे होता. मुंबईमधली शिवसेना त्वेषाने पेटून उठायला पाहिजे होती, जशी ती आज दिसली आपल्याला. पण ती न उठता नाशिकमध्ये गुन्हा दाखल होतोय. तिथले पोलीस अधिकारी थेट नारायण राणेंना अटकेची भाषा करतात. खरं तर जे कलम होते ते कलम काही एवढे फार मोठे नव्हते.
म्हणजे ज्या पद्धतीने जो गुन्हा नोंदवला होता, असे गुन्हे जर नोंदवायचं ठरवलं तर रोज शेकडो गुन्हे दाखल होतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक नेता हे अशाच पद्धतीने बोलतोय. म्हणजे कुठलाही नेता म्हणजे ह्या अशा पद्धतीने बोलत नाही असं कुणीही नाही. सध्या राजकारणाची पातळी ही घसरलेली आहे आणि त्या घसरलेल्या पातळीचं फार कोणी तर गांभीर्याने घेत नाही. ते गांभीर्याने घ्यायचं नसतं. आताही कोणी गांभीर्याने घेतलं नसतं. मात्र राष्ट्रवादीला ती संधी मिळाली आणि नारायण राणेंना अक्षरशः भरल्या ताटावरून उठवलं. म्हणजे नाशिकचे पोलीस पोहोचण्याआधी तिथे जो तमाशा झाला, नारायण राणेंच्या अगदी होम ग्राउंडवर, तो पद्धतशीरपणे घडवून आणलं होतं. नारायण राणेंना अटकच करायची होती. ते केंद्रीय मंत्री होते. अगदी त्यांना बोलवलं असतं, अटक दाखवली असती, कोर्टामध्ये नेलं असतं, कोर्टामध्ये सुटलेलीच असते. पण ज्या पद्धतीने हे प्रकरण रंगवलं, म्हणजे मीडियाने जे रंगवलेलं प्रकरण जे होतं, त्याला हवा देण्याचं काम हे राष्ट्रवादीने केलं. नारायण राणेंना अगदी ते जेवत असताना एवढी काय घाई होती पोलिसांना अटक करण्याची, पण त्यांनी ते केलं. आणि बरोबर अगदी कोर्टात गेल्यावर सुटणार होते सगळ्यांनाच माहिती होतं की फार मोठा काय खून, दरोडा किंवा काय बलात्कार किंवा अशी काय मोठी काही कलम नव्हती. काय फार मोठं काय काम केलं नव्हतं की त्यांना एवढ्या अशा पद्धतीने अटक करून त्यांची वरात काढणं. ज्या पद्धतीने तो सगळा कार्यक्रम आपण टीव्हीवर बघितला, तो असा काही कार्यक्रम थेट केला की शिवसेना आणि भाजपा ही समोरासमोर उभी ठाकली. खरं तर शिवसेनेचा दुश्मन, शिवसेनेचे शत्रू हे नारायण राणे. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, भाजपाच्या कार्यालयांवर हल्ले झाले. भाजपाचा एकही नेता म्हणजे अगदी ज्या पद्धतीने राणे बोलले की त्या पद्धतीने शिवसेना बोलत होती त्या पद्धतीने बोलत नव्हते. ते अत्यंत संयमाने बोलत होते. जे प्रवीण दरेकर असतील, चंद्रकांत पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ही सगळी जी मंडळी आहे ही संयमाने बोलत होती. नारायण राणेंचं चुकलं, त्यांचं आम्ही समर्थन करणार नाही, पण भाजप त्यांच्या बरोबर आहे हे फडणवीसांचं वक्तव्य त्यांच्या स्वभावाला धरून होतं. त्यांनाही फार याच्यामध्ये रिस्क घ्यायची नव्हती की त्यांना माहित होतं काय पडतात उमटतील ते. आता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने गेम केली ती सगळी गेम पाहता आता शिवसेना आणि भाजपा ही युती आता होणं शक्य नाही. जोपर्यंत नारायण राणे केंद्रीय मंत्री पदावर भाजपामध्ये आहेत तोपर्यंत शिवसेना भाजपा युती होणार नाही आणि शिवसेनेला राष्ट्रवादी बरोबर राहण्याशिवाय आता पर्याय नाही अशी परिस्थिती शरद पवारांनी निर्माण केली. म्हणजे ही दुसरी गेम खेळली गेली. म्हणजे या एका वाक्याने ज्या दोन घटना घडल्या त्या म्हणजे पहिली म्हणजे शिवसेना ही पेटून उठली, निर्दिष्ट शिवसेना अगदी जिवंत झाली, शिवसैनिक चवताळून उठलाय, पेटून उठलाय, तो काहीही करण्याच्या तयारीत आहे. कारण शिवसेनेला अशाच पद्धतीचं लढायचं असतं, भिडायचं असतं, लढायचं असतं. तो शांत राहणारा शिवसैनिक नाहीये. ते तर झालंच. त्याचबरोबर हे सरकार अजून काही काळ चालेल आणि राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने जी व्यूहरचना केली गेली ती राष्ट्रवादीने केली गेली. तर कारण असं होतं की गृह खातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्या गृह खात्याचा, त्या पोलिसांचा पुरेपूर वापर हा राष्ट्रवादीने करून घेतला आणि शिवसेना भाजपामध्ये ही मोठी ठिणगी पडली. खरं तर ही जी सगळी वाक्य असतात, हे जे सगळं म्हणणं असतं, हे कुणीही गांभीर्याने घेत नाही. मात्र ते गांभीर्याने घेतलं गेलं. पोलीस आक्रमण झाले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच असा मोठा गुन्हा काय, एकच अपराध घडलाय अशा पद्धतीने पोलिसांचं वर्तन होतं आणि पोलीस राणे खूप मोठे गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने त्यांच्या मागे लागले. नाशिकवरून पोलीस निघाले, इकडनं पोलीस निघाले, तिकडनं पोलीस निघाले. ज्या पद्धतीने अटक झाली सगळं जर बघितलं तर हा रंगवलेला डाव होता. हे फेकलेलं जाळं होतं आणि त्या जाळ्यामध्ये राणेही अडकले आणि शिवसेनाही अडकली. याच्यामध्ये राणेंचा तोटा आहे, शिवसेनेचा मात्र फायदाच फायदा आहे. आता राणे आणि सेनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेढ निर्माण झाली की राणेंच्या निमित्ताने भाजपा आणि सेना यांचा जो वाद आहे तो विकोपाला गेलाय. अगदीच आता भारतीय जनता पार्टी ही रिंगणात उतरले. उद्धव ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झालाय. हे अशा गुन्हे दाखल होत राहतील आणि शिवसेना ही चेतावत राहील आणि जो काही उद्देश होता
भाजपाचा राणेंना मंत्रिपद देऊन जो काही उद्देश होता तो आता सफळ होणार नाही. म्हणजे त्याच्यावर अक्षरशः पाणी फेरलं गेलं. राणेंना महाराष्ट्रात पाठवताना सांगितलं होतं तुम्हाला शिवसेनेशी लढायचं आहे, पण जरा सबुरीने. राणेंनी मात्र या यात्रेच्या निमित्ताने जनादेश यात्रा, आशीर्वाद यात्रा, ह्या ज्या काही यात्रा निघाल्या, अक्षरशः बाकीच्या मंत्र्यांच्या यात्रा जर बघितल्या तर अत्यंत संयमाने झाल्या. कुठेही गाळबोट लागलं नाही. ह्या मंत्र्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या, आमदारांनी शुभेच्छा दिल्या, खासदारांनी शुभेच्छा दिल्या. नारायण राणेंची यात्रा अशीच सुरू होती. मात्र त्यांचं जे वक्तव्य होतं ते अक्षरशः सर्वांना झोमणारं होतं. खरं तर त्यांना सांगितलं होतं की मुंबई जिंकायची, म्हणजे भाजपचं स्वप्न आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा महापौर बसवायचा आहे, भाजपाला त्याची सत्ता घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी नारायण राणेंचा आपल्याला उपयोग होईल. पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता मुंबईच्या घराघरातून राणे विरोध हा आता शिगेला पोहोचलाय. म्हणजे राणेंना मुंबईमधून प्रचंड विरोध तो याच्यासाठी होतोय की त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, बाळासाहेबांना सोडलं. बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचं दैवत आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी जो काही प्रकार केला तो सगळ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि कुणालाही राणे हे नको आहेत. बाळासाहेबांनी अगदीच, म्हणजे आता उद्धव ठाकरे बोलतात की यांची पात्रता नाही आहे, मात्र त्यावेळेस नारायण राणेंना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचा निर्णय हा बाळासाहेबांनी घेतला होता. साध्या शिवसैनिकांपासून तर वरिष्ठ नेत्यांपर्यंत कुणालाही निर्णय पटला नव्हता, मात्र बाळासाहेबांनी त्यांना न्याय दिला होता. आणि असं असताना बाळासाहेबांच्या हयातीमध्ये राणे यांनी बाळासाहेबांना सोडलं. हा एकच गुन्हा शिवसैनिक कदापि विसरू शकणार नाही, मुंबईमधला शिवसैनिक तर कदापि नाही. कारण मुंबईने राणेंना बघितलंय, राणे काय होते, कोण होते, काय झाले हे सगळं बघितलंय. त्याच्यामुळे मुंबईमध्ये राणे जेवढे फिरतील, राणे जेवढे बोलतील, तेवढे शिवसैनिक, म्हणजे अगदी शिवसेनेवर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर, मंत्र्यांवर राग असलेले शिवसैनिकही आता केवळ राणे विरोध म्हणून चवताळून उठतील, पेटून उठतील आणि पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकवतील अशी परिस्थिती राणेंनी निर्माण केली. म्हणजे भाजपा जे करत होती, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने व्यूहरचना होत होती, महानगरपालिकेमध्ये कसा फटका द्यायचा, काय करायचं, त्याची व्यूहरचना अगदी पद्धतशीर झाली होती. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे 2-4 नेते आज घातले असते, त्यांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर आला असता आणि त्याच्यानंतर शिवसेनेला फटके बसले असते. बऱ्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेची पडझड झाली असती. आता मात्र हे बाले किल्ले मजबूत झालेत. म्हणजे पहिला फटका हा भाजपला मुंबईमध्ये बसला. दुसरा फटका बघा तुम्ही, नारायण राणेंनी वसई विरार महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केली आणि ते दौऱ्यावर असताना त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यांना भाजपाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. म्हणजे हितेंद्र ठाकूर यांना भेटायला गेले, त्याच्यानंतर वापस जाओ, वापस जाओ, नारायण राणे वापस जाओ. म्हणजे जे स्वागत करणारे जे भाजपा कार्यकर्ते होते तेच नारायण राणेच्या विरोधात गेले, तेच त्या यात्रेमधून निघून गेले, त्या दौऱ्यातून निघून गेले. आणि हितेंद्र ठाकूर यांना कळलं की जर नारायण राणेंबरोबर आपण बसलो, नारायण राणेंना घेऊन जर फिरलो, तर इथला जो शिवसैनिक आहे, जो आपल्या मताचा आहे, आपल्याला सहानुभूती राखून आहे, तो शिवसैनिक आपल्या हातून जाईलच. पण वसई विरारमध्ये असलेला मतदार जो आहे तोही राणे विरोधक आहे. तेही पेटून उठलेत, तेही संतापलेत आणि तो राग आपल्यावर निघेल. आणि म्हणून हितेंद्र ठाकूर आता सावध पावलं उचलतील. कारण हितेंद्र ठाकूर हे हुशार आहेत. एवढी वर्ष महानगरपालिका सांभाळत आहेत, एवढी वर्ष ते आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्या अवतीभोवती अगदी तज्ज्ञ, विद्वान अशी मंडळी आहेत. ते त्यांना सांगतीलच की ज्या पद्धतीने विरोध झाला भाजपाचा, म्हणजे भाजपा बरोबर आपल्याला जाता येणं हे आता शक्य होणार नाही. लोक सरळ सरळ शिवसेनेला मतदान करतील आणि राणेंना विरोध म्हणून वसई विरार महानगरपालिकेतील जे सगळा मतदार आहे तो एकवटेल आणि त्याचा फटका आपल्याला बसेल. म्हणून हितेंद्र ठाकूरही भाजपापासून, अर्थात नारायण राणेंपासून 4 हात लांब राहतील. म्हणजे नारायण राणेंच्या यात्रेने मुंबई हातातून गेल्यात जमाय, वसईमध्ये हितेंद्र ठाकूरला फटका बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण वसई
ही हितेंद्र ठाकूरच्या ताब्यात आहे, ती ताब्यातच राहील. मात्र असं काही घडलं तर बरीचशी उलथापालथ होईल, लोक पेटून उठतील. म्हणजे भाजपाचा जो उद्देश होता शिवसेनेला अंगावर घेण्याचा, शिवसेना संपवण्याचा, शिवसेनेला बदनाम करण्याचा, त्याचा उलटा जो परिणाम आहे तो या एकूण प्रकरणावरून दिसतो. या दोन गोष्टी तर घडल्याच. तिसरी गोष्ट घडली आहे ती म्हणजे भाजपामधील अस्वस्थता. राणे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे. या एका वाक्याने, या खरं तर घोषणा ह्या पूर्ण यात्रेमध्ये घुमत होत्या. आपण जर बघितलं, राणेंची यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा राणे हे रथावर होते, देवेंद्र फडणवीस खाली होते, चंद्रकांत पाटील खाली होते. आणि राणेंच्या बाबतीमध्ये राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. राणे अंगार है आणि बाकी सब भंगार आहे. ह्या घोषणा अक्षरशः भाजप कार्यकर्त्यांच्या, भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागत होत्या. पण त्यांचा नाईलाज होता, कारण केंद्रानेच नारायण राणेंना मंत्रिपद दिले. त्याच्यामुळं त्यांना फिरवण्यापासून, त्यांची यात्रेमध्ये सहभागी होण्यापासून पर्याय नव्हता. आता हाच प्रसंग बघा, पंकजा मुंडेंच्या बाबतीत असंच घडलं होतं. केंद्रीय मंत्री तिथे गेले आणि केंद्रीय मंत्री गेल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी अशाच प्रकारच्या घोषणा दिल्या. अगदी तिथेच मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की कोणाबद्दल घोषणा देत आहेत, आमच्याबद्दलच ना. पंकजा मुंडे अंगार आहे ना, आम्ही भंगार आहे, असं आहे का? ह्या एका वाक्याने पुन्हा एकदा आग पेटली. पंकजा मुंडे संतापाने अगदी कार्यकर्त्यांच्या मध्ये जाऊन उभ्या राहिल्या आणि ताड 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 बोलले. म्हणजे पंकजा मुंडेंचा तो अवतार जो होता तो आतापर्यंत कोणीही बघितला नव्हता. एवढ्या त्या भडकल्या होत्या, पिसाळल्या होत्या. त्यांनी सांगितलं, या अशाच जर घोषणा देणार असाल तर माझी पायरी चढणार. अगदी मूर्ख कुठल्या इथून त्यांनी सांगितलं. मूर्खांच्या मध्ये त्यांची गणना केली घोषणांमध्ये. तुम्ही कोणाविरुद्ध घोषणा देताय, कार्यक्रम कोणाचा आहे? अगदी प्रचंड संतापाने ते बोलत होते आणि कार्यकर्त्यांना ते पटलं. कार्यकर्त्यांनी त्या घोषणा देणं बंद केलं. म्हणजे भाजपच्याच कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे अंगार आहे आणि बाकी सगळे भंगार आहे. तोच ड्रामा मुंबईमध्ये घडला. नारायण राणे अंगार आहे आणि बाकी सब भंगार आहे. कोण भंगार आहे? भाजपामध्ये जे काही नेते होते ते सगळे भंगारात काढले का? त्याच्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. आता भाजपमध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली होती, ती नेत्यांमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली होती, त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या सगळ्या प्रकरणाने झालं. खरं तर याच्यामध्ये भाजपाचे नेते उतरले नसते. त्यांनी आजपर्यंत संयमानेच उत्तर दिली या सगळ्या प्रकरणामध्ये. मात्र शिवसैनिकांनी भाजपाच्या कार्यालयांवर हल्ले केले, भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले. म्हणजे खरं तर शिवसेनेला ठरवायला हवं की भाजपा आपला दुश्मन नाही आहे, राणे हे दुश्मन आहेत, राणे हे सगळं बोलतायत. त्यांनी राणेंना जर टार्गेट केलं तर भाजपाचे नेते हे राणेंची बाजू घेणार नाहीत, कारण कानामागून आला आणि तिखट झाला अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याची झलक ही पहिल्यांदाच प्रवीण दरेकरांना पाहायला मिळाली. तू मध्ये बोलू नको, एका विरोधी पक्षनेत्याला सर्वांसमक्ष अशा पद्धतीने झापणं, त्याच्यावर खूप टीका झाली. प्रवीण दरेकरांची पार इज्जत जी होती ती मातीमोल करण्याचं काम त्या एका वाक्यानेही केलं. तुम्ही नारायण राणे एखादं वाक्य बोलतात, कुठलंही वाक्य बोलताना ते विचार करत नाहीत काय परिणाम होतील, मग त्याच्यानंतर जे परिणाम आहेत ते भाजपाला भोगावे लागतात. प्रकार तोच झाला की आता या अंगार भंगारच्या घोषणांनी भाजपाचे नेते हे प्रचंड अस्वस्थ आहेत. आणि पूर्ण यात्रेमध्ये या घोषणा पाहायला मिळाल्या. भाजपामध्ये ही शिस्त नाही आहे, भाजपामध्ये ही पद्धत नाही आहे. आणि राणे हे भाजपाच्या शिस्तीत, भाजपाच्या चौकटीत ते बसत नाहीत, त्यांचे कार्यकर्तेही बसत नाहीत. म्हणजे खरं तर हा जो राडा सुरू झाला तो राडा राणेंचे कार्यकर्ते आणि शिवसेना यांच्यामध्ये झाला असता. मात्र आता त्याला भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असं स्वरूप त्याला आलंय. खरं तर ते द्यायला नको. शिवसेनेने जर थोडासा संयम बाळगला आणि फक्त राणेला टार्गेट केले असते तर राणे हे एकटे पडले. तुम्ही बघा आता ह्या सगळ्या प्रकरणाने राणे पेटून उठतील, राणे हे करतील, राणे काहीच करणार नाही. कारण वरूनच त्यांना आदेश झाला असेल का शांत बसा. तुमची मुलं आणि तुम्ही हे जर शांत बसले तर भाजपाला फायदा आहे. कारण भाजपामध्ये फार आक्रमकता नाहीये, शिवसेनेमध्ये आक्रमकता आहे. कारण मार खाणारे तुम्ही बघा, जे शिवसेनेच्या विरोधात मुसलमान आहेत असं सांगितलं जातं. आता काल मार खाणाऱ्यांमध्ये आणि मार देणाऱ्यांमध्ये
मोहसिन खान जो आता दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, ज्याला आपण कपडे फाडलेले पोलिसांनी धरून नेलेलं बघितलं, त्याचं नाव होतं मोहसिन खान. एक मुस्लिम कार्यकर्ता होता आणि तो उद्धव ठाकरेंसाठी भांडत होता. म्हणजे मुंबईमधला मुसलमानही असेल किंवा सर्व जातीची लोक असतील, मुंबई जर सुरक्षित पाहिजे असेल, मुंबई जर शांत ठेवायची असेल, तर आपल्याला शिवसेना पाहिजे, भाजप नको, हे प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं गेलंय. आणि म्हणून शिवसेनेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता, मग तो दुसऱ्या पक्षाचा असेल, दुसऱ्या जातीचा असेल, दुसऱ्या धर्माचा असेल, तोही अगदी पेटून उठला. आणि म्हणून आता ह्या एका गोष्टीने राणेंनी पक्षातच दुश्मन सुरू केलेले आहेत. पक्षातच दुश्मनी वाढवली. शिवसेना दुश्मन आहेच, पण भाजपचे जी नेते मंडळी आहे तीही काहीशी विरोधात गेलेली दिसते. राणेंनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस काँग्रेसने त्याला मुख्यमंत्री करतो 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 सांगून झुलवत ठेवलं. त्यांना माहित होतं की राणेनं जर मुख्यमंत्री केलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः पलटी थोडी होईल. हे पूर्णतः सत्ता ताब्यात ठेवतील, स्वतः मोठे होतील. कारण आता सध्या तर जे राजकारण चाललंय ते मुळावाहांचं राजकारण चाललंय. म्हणजे सोनिया गांधींना राहुल गांधींचं राजकारण करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळे पाहिजेत, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे पाहिजे, आणि नारायण राणेंना या दोन्ही मुलांची सोय लावायची. कारण राणेनंतर या दोन मुलांचं काय होईल ही चिंता राणेंना अधिक सतावत असणार. कारण ते ज्या पद्धतीने वागतायत, ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत, सगळं जर बघितलं तर राणेंचा वारसा ते कदापि चालू शकणार नाही. आणि त्यांच्याच वक्तव्याने राणेंचा 4 वेळा शिवसेनेने पराभव केला. अगदी राणे आता मुंबईची जिंकायची भाषा करतायत. राणेंना मुंबईमध्ये तिकीट दिलं होतं, शिवसैनिक पेटून उठला आणि परिस्थिती तशी नसतानाही राणेंचा पराभव झाला. त्यांच्या मतदारसंघामध्येही राणेंचा पराभव घडून आणलाय. म्हणजे त्यांचा स्वतःचाही पराभव झालाय, अगदी खासदारकी त्यांच्या हातून गेले. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता ज्या पद्धतीने राणे गेम खेळतायत ती जर सगळी बघितली तर काँग्रेसला ती कळली होती, भाजपला ते अजून कळले. म्हणजे राणेंना आता फक्त त्यांच्या दोन्ही मुलांची काळजी आहे, त्यांना भाजपची काळजी नाही आहे. त्यांना 2 मुलांना अगदी सावरायचं, त्यांचं बस्तान बसवायचं. तर हे प्रत्येक राजकारणाला ते करायचं असतं. तेच राणेंचं सुरू आहे. मात्र ते सगळं करत असताना त्यांनी अनेक दुश्मन तयार केले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमधले कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीमधले पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीमधले नेते हे अक्षरशः आता बेचैन आहेत. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे काही थिंक टँक म्हणून आपण ओळखतो त्यांच्यामध्ये तर प्रचंड अस्वस्थता पसरली की नेमकं काय करून ठेवलं. यांना मंत्री ज्या पद्धतीने केलं होतं, ज्या कारणासाठी केलं होतं ते कारण दूरच राहिलं. तुम्ही ते शिवसेना जिवंत केली. शिवसेनेला जी हवा देण्याचं काम होतं ती तुम्ही काम करून दाखवलं. आणि म्हणून आता ही थिंक टँक तीही अस्वस्थ आहे, तीही बेचैन आहे, तेही संतप्त झाले. आणि केंद्रातील नेतेही आपण काय करून ठेवलं या विवंचनेत आहेत. आणि म्हणून आता शिवसेनेने खरं तर नारायण राणे यांचे आभार मानायला हवेत. ते म्हणजे जरी उद्धव ठाकरे यांच्या मनात असेल की आम्हाला युती करायची भाजपबरोबर, तरी शिवसैनिकांच्या मनामध्ये युती करणं हे कधीही नव्हतं. भाजपाबरोबर जाणं शिवसेनेला परवडणार नव्हतं. शिवसैनिकांना तर ते मान्यच नव्हतं. आता ती युती तुटल्याच जमा झालेली आहे. आता काही युती होईल आणि भाजप शिवसेना सरकार येईल असं तरी आता वाटत नाही. दुसरी गोष्ट चांगली घडली शिवसैनिकांच्या दृष्टीने की आता शिवसेना खऱ्या अर्थाने रस्त्यावर दिसायला लागली. शिवसेना म्हणजे तो शिवसैनिक शिवसेनेच्या कुठल्याही पदावर नसेल, तो छोटा असेल, मोठा असेल, वयोवृद्ध असेल, ते सगळेच्या सगळे आता एकत्र झालेत आणि ते भाजपावर तुटून पडलेत. नारायण राणेंना विरोध करायला तयार झाले. खरं तर हा शिवसेनेचा फायदा आहे.